आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दूध बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मुंबईला दूध पुरवठा करायचा नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना या दुधासाठी थेट अनुदान मिळणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आज सगळ्या संघांनी दुधाचं संकलन बंद केलेलं आहे। परवा ज्यावेळेला लक्षवेधी दुधाची राखून ठेवण्यात आलेली होती आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी जी बैठक बोलावली त्यावेळेला सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो होतो की राजू शेट्टीला बोलवून घ्या आणि थेट शेतकऱ्यांना अनुदान देणं हे सोयीस्कर होईल। आज जे 5 रुपये दुधाच्या पावडरीसाठी दूध निर्यात करण्यासाठी जे दूध संघांना अनुदान दिलेलं आहे त्याच्याऐवजी शेतकऱ्यांना दिलं असतं तर मला वाटतं हा आजचं जे आंदोलन आहे ते झालं नसतं। म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही। कदाचित राजू शेट्टी हे एनडीएमधून बाहेर पडलेले आहेत म्हणून त्यांचं आंदोलन मोडून काढायचं, पोलिसांच्या करवी दूध मुंबईपर्यंत पोहोचवायचं, जे दूध संघ संकलन करतायत त्यांच्यावर प्रशासकाची कारवाई करायची असं दुग्ध विकास मंत्री जानकर हे घोषणा करतायत। हे अतिशय चुकीचं आहे। ज्यावेळा एनडीएमध्ये राजू शेट्टी होते, ज्या आंदोलनाचा पवित्रा त्यांनी उचलला त्यावेळेला त्यांनी पाठिंबा दिला होता। त्यांना रेड कार्पेट अंथरून त्यांना आंदोलनासाठी चर्चेला बोलावलेलं होतं। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना थेट अनुदान 5 रुपये लिटरला देण्याची घोषणा करावी आणि राजू शेट्टीच्यावर चर्चा करून हे आंदोलन संपवावं किंवा येत्या 2-3 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान, दूध संघाचं फार मोठं नुकसान यामुळे होणार आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या आंदोलनात शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी आमचा पाठिंबा आहे।